काय शिकवतो तर आपल्याला प्रामाणिकता, याची त्याची कंपॉज, याचे त्याचे पैसे, याचे त्याचं काय ढापायला नाही पाहिजे, याचे त्याचे विचार. हल्ली काय म्हणतात नोट्स ढापणे हा मोठा प्रकार, ज्याचे त्याचे नोट्स ढापता कामा कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणावर. एका हुशार पोरगा सापडला की त्याच्यात सगळे कॉपीराइट नोट्स ढापणे आहे की नाही, झेरॉक्स, मिनी झेरॉक्स आहे की नाही. हे याला प्रामाणिक नाही, याला हुशार होऊ शकतात. प्रामाणिक म्हणजे थोडंसं वाचन शब्दाचं माने काहीतरी प्रामाणिक म्हणजे कुठे बंद पडलेले घड्याळ, बंद पडलेले घड्याळ बघितलं कधी, सेलच नसतो किंवा सेल असतो पण ते पण 24 तासामध्ये 2 वेळा राईट टाइम दाखवतो. जेव्हा बंद पडलेले असतात तर 3 वाजता बंद तर ते 3 वाजता 3च वाजले असतात दुपारी, आणि रात्री उठून बघा मध्यरात्री 3 वाजता आणि त्याच्याकडे पहिला रात्री पण हा 3 वाजता राईट टाइम दाखवतो आहे की नाही. म्हणजे बंद पडलेली वस्तू सुद्धा प्रामाणिकपणा करत नाही, त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे. राईट टाइम 2 वेळा दाखवतो फोटो फोटो कमी, याचा आपण सुद्धा काहीतरी गोष्टी शिकत पाहिजे. मेहनत स्कॅम म्हणून काय शिकायला मिळेल, स्वयंपाक कसा बनवायचा, वेळ कसं बनवायचा, जे आपली मुलं जेव्हा भविष्यात होती तर मग त्यांना लवकर उठवायला शिकवायला पाहिजे, दात नसले पाहिजे, नका कापू, आईच नाही कापच लागेल मी म्हणून कापू मुलं बोलतील ना. मग आपल्या डिसिप्लिन हा बघा की आपण शिकता आला पाहिजे, आणि यासाठी संस्कार डिजिटल लिटरसी तुम्हाला शिकायला मिळेल, अजून काही गोष्टी शिकायला मिळतात. अभ्यास आपण करणारच होत, करायचंच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही विचारणार नाही, पण या सगळ्या गोष्टी मिळाल्या तुम्हाला त्या सुद्धा अपडेटेड नॉलेज घ्यायचं आहे. आजूबाजूचा परिसर काय, या परिसरामध्ये किती झाडं आहेत, किती झाडं आहेत, कशासाठी, तुझा व्यवसाय काय, उद्योग काय चालतो, टुरिस्ट प्लेस आहे. दर सॅटर्डे संडे अलिबागमध्ये साधारण 3000 लोक येतात आणि जातात. मला खूप कळलं तुझे अजेंडा तेव्हा ती तिकीट पाठवतो शेवटचं तिकीट 3000, आणि मला कळलं बोटीनेच 3000 लोक येतात, कारने किती येत असतील. नॉलेज, अपडेटेड नॉलेज घ्यायचं आपल्याला. कशासाठी येतात, फिरायला येतात, डिश खायला येतात,